पप्पा बसलेले गाडी चालवतात आणि एक 10 ते 15 वर्षानंतर गाडी चालवतात आता. तर एकदम पहिले दिवस आठवले, आम्ही मागे बसायचो, पप्पा गाडी चालवायचे. तर कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर पहिलं तर तुमचा दिवस एकदम सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीने जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आत्ता वाजलेले आहेत बरोबर 12 वाजलेले आहेत. तर आई आणि मी आणि पप्पा जातोय कुडाला. खरं तर गाडी घेऊन जाणार होतो, 2 व्हीलर, पण इकडे पाठीमागे तुम्ही बघाल तर पाऊस चालू आहे एकदम जोरदार. तर आज दिवसभर पाऊस चालू आहे, नशीब काल नाही पडला, नाही तर काल सगळ्याची वाट लावणार होता. तर आता आम्ही निघतोय जस्ट. बाबू आणि कॉलेजला गेलेत, बहीण पण येतील ते. तर पप्पा इकडे दरवाजा लावत आहेत रिक्षाचे, पावसामुळे काढून ठेवले होते आम्ही. तर आता जातोय रिक्षाच्या बॅचच्या कामासाठी माझ्या. तर पहिलं तर तिकडे जाऊ, लायसन हे करतोय तिकडे. तर भेटूया नंतर. तर मंडळी फायनली आम्ही गाडीमध्ये बसतोय पाठीमागे. जरा मोबाईल हलतोय, ॲडजस्ट करून घ्या. तर पप्पा गाडी चालवत आहेत. मगाशीच व्हिडिओ करणार होतो पण हायवेला आल्यावर करतोय, कारण मोबाईल एकदम हलत होता जोरात. कसं वाटतं आई? स्वतःची गाडी ना, स्वतःच्या गाडीत बसल्यावर एकदम भारी वाटते. आणि पप्पा गाडी चालवत आहेत, तुम्हाला दाखवतो. तर एकदम पहिले दिवस आठवले, आम्ही मागे बसायचो, पप्पा गाडी चालवायचे. तर दाखवतो तुम्हाला. पप्पा बसलेले गाडी चालवत आहेत आणि एक 10 ते 15 वर्षानंतर गाडी चालवत आहेत आता. तर भारी वाटते एकदम जबरदस्त. आणि दरवाजा तुम्हाला बोलत होते बघा, अशा प्रकारे लावून घेतलेले आहेत. तर पाऊस आता कमी झाला, नाही तर आम्ही 2 व्हीलर घेऊन येणार होतो. तर जाऊया आता, जरा काम आहे महत्वाचं, गाडीचंच काम आहे. तहसीलदारमध्ये जातोय पहिला. तर आता प्लॅन चेंज झालेला आहे जरा, सगळी कामं आमची उलट. आणि तिकडच्या साईडला लाल बोर्ड दिसत असेल तुम्हाला, इथे आमचं हॉटेल PFC सध्या बंद आहे कामामुळे. आलोय कुडामध्ये आता. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच राहू दे, हळूहळू एक एक ते पण हो ते पण चालू. आणि इकडे नवीन डेपो आहे कुडामधला. आता तुम्हाला डेली नवीन ठिकाणं बघायला मिळतील. आता तुम्हाला हळूहळू नवीन ठिकाणं बघायला मिळतील. मोबाईल जरा हलतोय. भाडे जाऊया का जाऊया? भाड्याला वगैरे गेलो तर जाऊया. बाजारात जावं लागतं ना, गाडी बाजारात घ्यायची लागते. तरच जाऊया बाहेर हायवे. तर म्हणजे पहिला तर जायचं ATM मध्ये, त्याच्यामुळे इकडे गेलो तर बाजारात गाडी घालावी लागेल. चला तर म्हणजे प्लॅनिंग एकदम गडबडते आमचा. इकडे जाऊया का तिकडे जाऊया? काढतो गाडी. हा काढतो. हो युको बँकेकडेच घेऊ. गाडी लाव गवाची पैसा गाडी या युको बँक. युको म्हणजे पहिली ही काढतो. आता सिंधुदुर्ग बँकेमध्ये जायचं प्लॅन कॅन्सल. जातो युको बँकेमध्ये. तर गाडी लावायला मिळणार नाही तिथे, ATM आई बोलते तिकडे. तर जाऊया पटापट. आणि बँकेत पण जायचं आहे, पण पहिलं तर गाडीच्या कागदपत्रांचं काम आहे, ते फायनल एकदा झालं की मग काय नाही, त्याच्यासाठी तहसीलदारमध्ये जायचं आहे. फायनली कुडामध्ये पोहोचलोय आणि आलोय. तुम्ही बघू शकता युको बँकेचा ATM आहे, इकडे बँक आहे. तर पाऊस थोडा थोडा चालू आहे, एकदम लहान. तर जातो पहिला, तर पैसे वगैरे काढतो त्याने. आणि गाडी इकडे उभी आहे, तुम्ही बघू शकताय. जातो पटापट गाडीत. मंडळी फायनली बऱ्यापैकी काम झालेलं आहे आमचं, सगळं काम झालेलं आहे. तर आईला घरी पाठवून दिलेलं आहे आणि आम्ही आता गाडीचा शॉकअप्सर घेतलेला आहे नवीन, तो चेंज करायचा आहे. तो चेंज करायला जातोय पप्पा आणि मी, कारण खूप वाजले आता, जवळजवळ 3:30 वाजलेले आहेत. तर आईला पाठवून दिलेलं आहे घरी. भाव आला होता न्यायला कॉलेजवरून घरी जाऊन. तर आता पाऊस वगैरे तर गेलेला आहे, तर आम्ही आता जातोय जस्ट. तर किती वेळ लागतोय बघूया, तुम्हाला दिसेल आता कशा प्रकारे चेंज करतील ते, कारण पटापट काम करून घेतलेलं चांगलं आहे. नंतर राहिलं की एकदा राहून जातं आणि जरा आवाज येतोय आपटल्यामुळे पूर्ण. तर बघूया किती वेळ लागतोय आणि किती वाजता घरी जातोय. अजून जेवलेलो नाही आम्ही, भूक तर जबरदस्त लागलेली आहे. तर बघूया किती वेळ लागतोय. मंडळी अख्ख्या दिवसभराने आता घरी आलेलो आहोत आम्ही. आणि आता लाईट गेलेली आहे, तसा अर्धा तास झालेला आहे येऊन आम्हाला. तर दिवसभर गाय होती, गाडीचं काम तुम्ही बघितलेलं आहे, जास्त दाखवलेलं नाही, फक्त तुम्हाला गॅरेज दाखवलेलं आहे. तर गर्दी होती भरपूर आणि काम चालू होतं. तर त्यांना जाऊन मी मध्ये मध्ये बोलणार, डिस्टर्ब करणार, आमच्याच गाडीचं शूट करणार. तर टाइम असला की तुम्हाला दाखवतो. आणि डेली काय तुम्हाला दिसणारच आहे आता गाडी वगैरे सर्व. आणि आज मोठी गोष्ट म्हणजे मंदिरात नाटक आहे, एकादशी आहे. तर येऊन तिकडे जायचं आहे आम्हाला. तर आता पहिला तो ओरोसला जातोय, लगेच घाई आहे जरा. गाडीचे पेपर तिकडे ते मालक होते पहिले, ते घेऊन येत आहेत तिकडे. तर ते घेऊन येतो आणि पाऊस अजून थांबलेला नाही, बेकारवाला पाऊस पडतोय. तर येऊन परत नाटक बघायला आईला आणि मंदिरात न्यायचं आहे. तर जेवलेलो नाही आम्ही, सकाळपासून जेवलेलोच नाही, फक्त संध्याकाळी मगाशी तुम्हाला माहिती आहे 12ला कुडाला गेलो. त्याच्यानंतर सगळी कामं इकडची तिकडची बँकेमधली वगैरे होईपर्यंत वेळ झाला. आणि गाडीचं सगळं गॅरेजमधलं काम होईपर्यंत, घरी येईपर्यंत 7:30 वाजले बरोबर.
तर संध्याकाळी फक्त आम्ही पप्पांचे मित्र होते एक 2 जण ज्यांनी रिक्षा वगैरे बघून दिली. तू जेवतो काय? तर आम्ही वडापाव आणि चहा घेतलेला होता फक्त, तो अजून जेवलेलं नाही. तर पटापट जाऊन येतो ओरोसला. आणि लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे उजेड कमी आहे. तर आई इकडे रेडी झालेली आहे, तुम्हाला दिसणार नाही. बहीण इकडे जेवण बनवते. तर आज पण चिकन आहे घरी. तर पप्पा जस्ट कुडावरनं आलेले आहेत गाडी घेऊन आत्ता. भाव आणि मी आलो होतो रिक्षा घेऊन मगाशी. तर जातोय आता रिक्षाच घेऊन, पाऊस चालू आहे त्यामुळे भाव, मी आणि आई जातोय. तर पहिला तर जातोय, तुम्हाला एक स्पेशल गोष्ट दाखवणार आहे, भावाने मागवली होती त्याच्यासाठी, ती पण दाखवतो आल्यानंतर. ते पहिला पार्सल घेतो आणि त्याच्यानंतर ओरोसला जाऊया. आणि जर गॅस भेटला तर गॅस पण फिल करून लगेच घरी येऊया, नंतर भेटतो तुम्हाला. तर मंडळी जसं की तुम्हाला बोललो होतो, ओरोसला जाऊन आत्ता जस्ट आलेलो आहे आणि सगळेजण आता जेवायला बसले, तुम्ही बघू शकता इकडे. तर पेपर वगैरे गाडीचे सर्व घेऊन आले, माहिती वगैरे विचारून आले, कधी कधी काय काय म्हणजे डेट वगैरे कसे असतात कागदपत्रांचे ते सगळं विचारलंय. आणि तिथनं मावशीकडे गेलो होतो, जराशी मावशी पुढे राहते, तर घेऊन आलोय. आणि आज दमलेलो आहे भरपूर फिरून फिरून इकडे तिकडे. आणि आता लगेच जेवण झाल्यानंतर मंदिरात जायचं आहे. तर मध्ये मध्ये ब्लॉग एकदम रनिंगमध्ये होतात, म्हणजे प्रॉपर हे होत नाही, तर घाईमुळे तसं होतंय, तर जरा समजून घ्या. आणि सध्या जरा कामच असणार याच्यामुळे, गाडीच्या कामामुळे. सर्व टायर वगैरे आता नवीन चेंज करायचे आहेत, तर सगळं तुम्हाला बघायला मिळेल हळूहळू. तर आज शॉकअप सरचं काम केलेलं आहे. तर भेटूया जेवण झाल्यानंतर. पहिला पटापट जेवतो, वाजलेले आहेत 10:30 झालेले आहेत. तर नाटक मला वाटतं चालू होईल 11पर्यंत, तर जेवण घेतो पटापट. तर मंडळी फायनली जेवण वगैरे झालेलं आहे जस्ट. आणि हे जोडीच टाकून जातोय मी, फक्त टी शर्ट आतमधचा चेंज केलेला आहे, रेड कलरचा टाकला आहे, ते एकदा टाकलं होतं ते. तर थंड वातावरण असणार, पाऊस पडलेला आहे ऑलरेडी. तर काकी खाई गेली आई येणार ना? हां, तर काकी पण शेजारची येते, तिचा चष्मा विसरली, ती आणायला गेली. तर आता निघतोय. आणि मित्र वगैरे तिकडे आलेले आहेत. बोलत होता नाटक सुरू झालं नाही, म्हणजे सुरू होत आले इकडे. तसा तेवढ्या मोठ्याने स्पीकरचा आवाज येत नाही. तर पटापट जाऊया. आणि तुम्हाला बोललो होतो घड्याचं अनबॉक्सिंग दाखवतो, तर घड्याचं अनबॉक्सिंग उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो, कारण खूप उशीर झालेला आहे ऑलरेडी. नाटकाचं टायमिंग होऊन गेलेलं आहे आणि आम्हाला खूप उशीर झाला. परत पाऊस वगैरे लागला तर परत जायला वेळ लागणार, कारण आम्ही आता गाड्या घेऊन जातोय 2 व्हीलर, भाव आणि मी. तर बहीण आणि पप्पा ते येणार नाही, त्यांना एवढा इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये. आणि पप्पांना मला वाटतं त्या कामाला जायचं आहे, त्याच्यामुळे 2-3 दिवस सुट्टी झाली. तर आणि दिव्याचं कॉलेज आहे उद्या, दिव्याचं कॉलेज पण आहे उद्या. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.